Welcome students. Here today we are going to study the shape of meniscus. What is meant by this meniscus and how this its shape form. In this previous lectures we are already study the angle of contact. आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे ते पाहिलेले. याच्यामध्ये कोणतंही लिक्विड जरी आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर वॉटर, इफ यू कन्सिडर मर्क्युरी, इफ यू कन्सिडर ग्लिसरीन, if we consider a clean water or distilled water, it will forms the number of shapes or the meniscus. That shapes are nothing but the meniscus of that liquids. मग याच्यामध्ये कॉन्केव्ह असू शकेल, कॉन्व्हेक्स असू शकेल किंवा याच्यामध्ये प्लेन सुद्धा आपल्याला त्या लिक्विडचा शेप मिळू शकेल. मग याच्यामध्ये आपण वन बाय वन कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि प्लेन याच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया. फर्स्ट हिअर इज सपोज कॉन्केव्ह मेनिस्कस डॅश करून काय म्हणले आपण ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग या ठिकाणी एक्झाम्पल सपोज आपण कन्सिडर केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. इफ यू कन्सिडर एक्झाम्पल ऑफ केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. मग आता या ठिकाणी कॉन्केव्ह मेनिस्कस असू द्या किंवा ॲक्यूट अँगल असू द्या, याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट फोर्सेस आपण याच्या आधी सांगितलेत की याच्यामध्ये फोर्स इम्पॉर्टंट कोणते आहेत. एक ॲडेजिव्ह फोर्स अँड सेकंड वन इज कोहेजिव्ह फोर्स. ॲडेजिव्ह अँड दी कोहेजिव्ह फोर्स. मग या ठिकाणी हे दोन फोर्स आहेत, याच्यावर आपल्याला आता स्ट्रेस द्यायचा आहे. मग या ठिकाणी आपण जर केरोसिनचं एक्झाम्पल पाहिलं, इट विल दिस लिक्विड जस्ट वेट्स दिस सॉलिड सरफेस. म्हणजे या ठिकाणी हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड काय होतं या ठिकाणी या सॉलिडला वेट्स होणं म्हणजे वरचा जो सरफेस आहे तो चिकटत असतो या ठिकाणी. मग या ठिकाणी हे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, ह्या ज्या लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये जर या ठिकाणी हे लिक्विड जर या सॉलिडला चिकटत असेल तर यांच्यामध्ये जो मॅक्झिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, ॲडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. मग हा जर लिक्विड या पद्धतीनं लिक्विड मॉलिक्युल स्क्रिप वरच्या डायरेक्शननं झाली तर हा जो शेप मिळतो याला कॉन्केव्ह शेप मिळतो. म्हणजे या लिक्विडची ती प्रॉपर्टी की या ठिकाणी हे लिक्विड काय होतात या पद्धतीनं या ग्लास किंवा सॉलिड सरफेसला चिकटत असतात या ठिकाणी. मग आता याला जर आपण टँजंट ड्रॉन केले अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय, व्हेन दिस लिक्विड इज इन अ कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. मग आता या ठिकाणी जर या पद्धतीने लिक्विडचे मॉलिक्युल वरच्या डायरेक्शन क्रिप झाले तर याला आपण एक टँजंट ड्रॉन करत असतो बघा. मग ही टँजंट कुठं आली आता, इनसाइड दी लिक्विड आलेली आहे. मग याच्यावर दोन फोर्स ॲक्ट आहेत, एक ॲडेजिव्ह फोर्स आणि एक कोहेजिव्ह फोर्स. ॲडेजिव्ह फोर्स म्हणजे काय, तर या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲडेजिव्ह फोर्स, आणि सॉलिड टू सॉलिड किंवा लिक्विड टू लिक्विड मॉलिक्युल यांच्यामधला फोर्स कोणता आहे, कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलं बघा थोडक्यामध्ये तुम्हाला. एम हा सेंटर किंवा इथं जर आपण एक स्पिअर दाखवलं दॅट इज कॉल्ड ए स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स या पद्धतीनं, तर याच्यापासून हा जो मॉलिक्युल आहे इथला ॲडेजिव्ह फोर्स काय होतो, ह्या केसमध्ये ॲडेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड जास्त होते. म्हणून हा जो पॅरलोग्राम आपण दाखवला 11वीमध्ये शिकलेलो आहे आपण बघा की लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. या ठिकाणी हा जो फोर्स आहे ॲडेजिव्ह फोर्स ह्याची मॅग्निट्यूड जास्त होते, बरोबर. ह्याची मॅग्निट्यूड जास्त झाल्यामुळे हे लिक्विड मॉलिक्युल वरच्या डायरेक्शन क्रिप झालेले असतात. इथं या सरफेसला इथं वेट्स किंवा चिकटलेले असतात मॅक्झिमम याच्या प्रमाणामध्ये. मग याला दोन आपण फोर्स दाखवले, एक कोहेजिव्ह फोर्स आणि एक ॲडेजिव्ह फोर्स. मग आता या कोहेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड काय होते, कमी असते या ठिकाणी इन केस ऑफ दिस एक्झाम्पल. मग आता हे दोन फोर्स दाखवले तर ज्या ठिकाणी ज्या फोर्सची मॅग्निट्यूड मॅक्झिमम आहे त्या डायरेक्शनला आपण काय ड्रॉ करतो, रिझल्टंट ड्रॉ करतो. अँड दिस रिझल्टंट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू दॅट टँजंट. या सरफेसला जो टँजंट ड्रॉ करायचा त्याला ही रिझल्टंट कशी असते, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. आणि मग या ठिकाणी आपण डॉटेड लाईनने दाखवले तर एक पॅरलोग्राम तयार केलेला आहे या ठिकाणी. मग हा जो अँगल मेजर केला आहे इथून इथपर्यंतचा जो हा थिटा अँगल आपण मेजर केलेला आहे, त्या थिटा अँगल इज ऑफ ॲक्यूट. हा अँगल जर पाहिला इथून इथं जर अशी लाईन डॉटेड काढली आपण तर हा बरोबर परपेंडिक्युलर होईल 90 डिग्री, आणि हा 90 डिग्रीपेक्षा काय मिळतो आपल्याला, अँगल कमी मिळतो. मग जर अँगल 90 डिग्रीपेक्षा लेस असेल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. मग या ठिकाणी हा जो मिनिस्कस मिळाला आपल्याला या लिक्विडसाठी जो मिनिस्कस मिळाला तो कसा मिळतो, कॉन्केव्ह मिळतो, आणि त्या ठिकाणचा जो अँगल आहे दॅट अँगल इज ॲक्यूट अँगल. या पद्धतीनं मग हे जे दोन फोर्स आहेत त्या फोर्सच्या रिगार्डिंग आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला माहिती दिलेली. देन नेक्स्ट वी विल सी
दी कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता मिनिस्कसचा दुसरा जो शेप आहे तो कसा आहे, कॉन्व्हेक्स शेप आहे. हा कॉन्व्हेक्स शेप किंवा त्या ठिकाणी आपण म्हणले ऑप्टूच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा मिळाला आपल्याला, ऑप्टूच मिळाला. मग यासाठी आपण एक्झाम्पल कन्सिडर केलेले की मर्क्युरी इज इन अ कॉन्टॅक्ट विथ, मर्क्युरी इन अ कॉन्टॅक्ट विथ ग्लास. या ठिकाणी मर्क्युरी दाखवले, दिस मर्क्युरी इन अ कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास किंवा ग्लास स्लाइड या ठिकाणी. मग या ठिकाणी पुन्हा मर्क्युरीमध्ये काय होतं, या ठिकाणी पुन्हा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघा, इट डज नॉट वेट्स दिस सॉलिड सरफेस. या ठिकाणी पहिल्या एक्झाम्पलमध्ये इट वेट्स दी सॉलिड, बट इन दिस एक्झाम्पल इट डज नॉट वेट्स. म्हणजे या ठिकाणी वरचा जो सरफेस आहे टॉपचा हा त्या सॉलिडला, लिक्विडचा पूर्णपणे चिकटत नाही. म्हणजे या पद्धतीने होतं बघा. या ठिकाणी जरी सरफेस जो आहे हा पूर्णपणे या ठिकाणी ह्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. इथे ग्लास आपलं सॉलिड आहे आणि हा मर्क्युरी काय लिक्विड आहे. मग हा जो सरफेस आहे बघा, इथून इथपर्यंतचा पोर्शन आहे, जरी टॉपचा असला तरी हा पूर्णपणे या सरफेसला, त्याला म्हणायचं डज नॉट वेट, हा सरफेसला या ठिकाणी पूर्णपणे चिटकत नाही. आणि मग या ठिकाणी काय होतं, दोन फोर्स पुन्हा आहेत आपल्याकडे, एक ॲडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एक काय आहे ॲडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अँड सेकंड वन इज कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन फोर्स आहेत, एक ॲडेजिव्ह आणि एक काय कोहेजिव्ह फोर्स. मग आता या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांची मॅग्निट्यूड काय असते, मॅक्झिमम होते. ह्या मर्क्युरीच्या ह्याच्यामध्ये काय होतं, तर हा जो कोहेजिव्ह फोर्स आहे बिटवीन लिक्विड टू लिक्विड दॅट इज मॅक्झिमम. मग इथून जर आपण हा स्पिअर जर ड्रॉन केला इमॅजिनरी, आणि सपोज या ठिकाणी ए पॉईंट आपण याला नाव दिलं, मग हा ए क्यू जो फोर्स आहे, ए टू क्यू, हा जो ॲडेजिव्ह फोर्स आहे याची मॅग्निट्यूड काय होते, मॅक्झिमम होते. आणि मग हे जे सगळे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते कोणत्या डायरेक्शनला क्रिप केले जातात, डाऊनवर्ड किंवा इनसाईडला क्रिप केले जातात. आणि इनसाईडला क्रिप करताना मग यांचा शेप या पद्धतीने मिळतो आपल्याला. आणि हा शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स असतो. आणि मग ह्या शेपला आपण काय करतो, वी विल ड्रॉ अ टँजंट. आणि मग ही टँजंट आपण काय करतो, ड्रॉ करतो. आणि मग टँजंट ड्रॉ केल्यानंतर जो रिझल्टंट आहे हा टँजंटला पुन्हा परपेंडिक्युलर येतो. हा जो ए पी बार फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲडेजिव्ह फोर्स. याची मॅग्निट्यूड काय होती, मिनिमम होते ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये. मग या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, तर ज्या डायरेक्शननं मॅक्झिमम फोर्स आपला आहे त्या डायरेक्शननं आपण काय करतो, रिझल्टंट ड्रॉ करतो. आणि या पद्धतीनं डॉटेड लाईननं मग आपण काय तयार केलेलं आहे, पॅरलोग्राम या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. मग हा जर अँगल मेजर केला फ्रॉम दी साईड ऑफ दॅट सॉलिड टू द लिक्विड इनसाईड, ह्या लिक्विडच्या इनसाईडमधून, तर हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा काय येतो, जास्त येतो. दॅट इज कॉल्ड ॲज ऑप्टूज अँगल. देअरफॉर इन दिस केस ऑफ मर्क्युरी वी विल गेट अ शेप कॉन्व्हेक्स and the angle is obtuse. Then here we consider a third example. एक third example was a zero angle. What is meant by this zero angle? Zero angle म्हणजे या ठिकाणी ते लिक्विड जे इट विल कम्प्लिटली विड्स दी सॉलिड सरफेस. तिन्हीमध्ये फरक बघा, त्याच्यामध्ये पार्शियली विड्स होतं केरोसिनमध्ये. सेकंड एक्झाम्पल मर्क्युरी आहे त्याच्यामध्ये डज नॉट वेट्स होतं, ते चिटकतच नाही सरफेसला. आणि हे काय होतं, कम्प्लिटली वेट्स दी सॉलिड सरफेस नियर दी कॉन्टॅक्ट रिजन. मग या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स काय असतो, मग निग्लिजिबल होतो. आणि ॲडेजिव्ह फोर्स काय होतो, मॅक्झिमम होतो. म्हणजे या ठिकाणी प्युअर वॉटर कन्सिडर केलं बघा, आणि ते जर आपण क्लीन ग्लास याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर तिथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळतो आपल्याला, 0 मिळतो. इथं डायग्रॅममध्ये आपण या पद्धतीने इथं दाखवलेले बघा. या ठिकाणी समजा हे लिक्विड आहे, सपोज हेर इज लिक्विड दॅट इज प्युअर वॉटर, आणि या ठिकाणी ग्लास सरफेस आहे. मग या ठिकाणी हे कम्प्लिटली विट होतं. म्हणजे हा जो सरफेस इथं बघा, मग अशी दाखवला आपण मर्क्युरी किंवा केरोसिनमध्ये हा अगदी कम्प्लिटली चिकटत नाही. इथं कम्प्लिटली काय होतं, म्हणजेच ॲडेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड काय होते, मॅक्झिमम होते. सो लार्ज ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ कोहेजिव्ह फोर्स बिटवीन दिस लिक्विड मॉलिक्युल्स, या लिक्विड मॉलिक्युलपेक्षा जास्त होते. आणि त्यामुळे जी रिझल्टंट आहे ती रिझल्टंट सुद्धा कोणत्या डायरेक्शनला जाते, या ठिकाणी इन द डायरेक्शन ऑफ दॅट ॲडेजिव्ह फोर्स. आणि इथला जो शेप आहे हा शेप कसा मिळतो आपल्याला, प्लेन मिळतो. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 डिग्री. तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा मिळतो आपल्याला, 0 डिग्री मिळतो. म्हणजे 3 एक्झाम्पल पाहिले आपण. इफ इट इज शेप इज कॉन्केव्ह वी विल गेट ॲक्यूट अँगल, इफ शेप इज कॉन्व्हेक्स वी विल गेट ऑप्टूज अँगल, अँड इफ शेप इज प्लेन वी विल गेट 0 अँगल. Then here we see angle of contact 90 degree and condition for this convexity and concavity. आता या ठिकाणी दोन कंडिशन्स ज्या आपण पाहिल्या त्याच पुन्हा इथं पाहिजेत, कंडिशन्स रिगार्डिंग टू दिस कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्क्युइटी.
मग या ठिकाणी पुन्हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स दाखवला आहे. नॉर्मल 2 फोर्स दाखवलेत, एक AC फोर्स, एक AP फोर्स. हा AP फोर्स ॲडेजिव्ह फोर्स आहे, AC फोर्स हा कोहेजिव्ह फोर्स आहे आणि ही रिझल्टंट आहे दोघांच्या मधले, AP आणि AC मधले. मग याच्यानुसार आपल्याला जर कोणता फोर्सची मॅग्निट्यूड, आता या ठिकाणी AP फोर्स हा ॲडेजिव्ह फोर्स आहे, ॲडेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड मॅक्झिमम मिळाली तर काय मिळेल आपल्याला लिक्विडचा शेप, आणि कोहेजिव्ह फोर्सची जर मॅग्निट्यूड जास्त मिळाली तर लिक्विडचा शेप कसा असेल ते फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. मग त्यासाठी कंडिशन आहे बघा, इफ दिस फॉर सपोज AP बार इक्वल टू AC अपॉन √2. आता या ठिकाणी √2 ही मॅग्निट्यूड कुठून आली, तर पुन्हा जर आपण पाहिले या डायग्रॅममध्ये तर तो जे अँगल आपण मेजर केलेले आहेत बघा, इन दिस केस इफ वी मेजर दी अँगल्स, तर टोटल जो अँगल आहे या ठिकाणी हा टोटल अँगल 90 डिग्री इथला, आणि हा 45 डिग्री, म्हणजे 90 + 45 135. मग हा जर टोटल अँगल या ठिकाणी आपण मेजर केला तर तो जो अँगल आहे या ठिकाणी तो ग्रेटर मिळतो. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या कंडिशनला जर सेम असेल, म्हणजेच तो AP बार ॲडेजिव्ह फोर्स बरोबर जर AC बार बाय √2 असं मिळालं तर आपल्याला प्लेन शेप मिळतो या ठिकाणी. जर या ठिकाणी आपण फॉर ॲक्यूट अँगल पाहिलं तर ॲक्यूट अँगलमध्ये काय मिळतं आपल्याला या ठिकाणी, तर या ठिकाणी AP बार म्हणजेच ॲडेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड काय असते, जास्त असते ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ कोहेजिव्ह फोर्स. ही जर कंडिशन मिळाली मॅथमॅटिकल आपल्याला तर या ठिकाणी तो अँगल कोणता असेल, ॲक्यूट अँगल असेल, म्हणजे शेप कोणता असेल, कॉन्केव्ह असेल. अँड इफ वी गेट अ मॅथमॅटिकल कंडिशन AP लेस दॅन AC अपॉन √2, that is this magnitude of cohesive force is greater than that of adhesive force, we will get a convex shape or we will get obtuse angle. म्हणजे या ठिकाणी आपण 3 एक्झाम्पल पाहिलेली आहेत शेप ऑफ मिनिस्कसमध्ये. फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, सेकंड एक्झाम्पल मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ अ क्लीन ग्लास, अँड थर्ड एक्झाम्पल इज प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला शेप्स मिळालेले इथे, कॉन्केव्ह, अँगल ॲक्यूट, देन कॉन्व्हेक्स, अँगल ॲब्ट्यूज, आणि थर्ड शेप प्लेन, अँगल मिळालेला आपल्याला 0. म्हणजे हे 3 एक्झाम्पलवर आपली पुन्हा 3 ऑब्जेक्टिव्ह मिळतील, आणि ह्यांचा सर्वांचा बेस काय असेल तर ॲडेजिव्ह फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्स. आणि मग आपण पाहिलेली 11th स्टँडर्डला लॉ ऑफ पॅरलोग्राम, त्याच्यानुसार मग रिझल्टंट आपण ड्रॉ केलेले आहेत, आणि त्याच्यावरून हे बेसिक प्रॉपर्टीवरून शेप आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. बेस्ड ऑन दिस पॉईंट वी विल गेट ऑनलाईन टेस्ट ॲज वेल ॲज PDF नोट्स. या पॉईंट्सवर आधारित ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या टेस्ट आणि PDF नोट्स अवेलेबल होतील. टेस्ट सॉर्ट केल्यानंतर तुम्ही सबमिट करायच्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ क्लिप आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. अप टू दिस, थँक्यू.